नमस्कार, टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल अगदी मोकळी चिकट न होणारी साबुदाणा खिचडीची रेसिपी पाहणार आहे। बऱ्याच वेळेला आपण खिचडी बनवत असताना ती थोडीशी चिकट होते किंवा लगद्यासारखी होते। हे होऊ नये यासाठी आपल्याला साबुदाणा भिजत घालत असताना त्यामध्ये पाण्याचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे। तसेच मी थोड्याशा टिप्सही सांगितलेल्या आहेत। अगदी या पद्धतीने मोकळी मऊ लुसलुशीत खिचडी तयार होते। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता ज्या भांड्यामध्ये साबुदाणा भिजत घालायचा आहे त्यामध्ये हा 1 वाटी साबुदाणा घालून घ्यायचा। तर यामध्ये पाणी घालून 2 ते 3 पाण्याने साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे, कारण साबुदाण्यामध्ये स्टार्चचं प्रमाण असतं आणि हे स्टार्च आपण काढून घेतलं तर खिचडी जी आहे ते चिकट होत नाही। तुम्ही पाहू शकता इथं साबुदाण्यामधनं असं पांढरट पाणी निघलेलं आहे, म्हणजे यातला स्टार्च निघलेला आहे। आता यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि आता साबुदाण्याच्या वरती फक्त पाव इंच पाणी येईल एवढंच पाणी घालून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून 4 ते 5 तास आपल्याला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। यापेक्षा जास्त पाणी झालं तर साबुदाणा ओलसर राहतो आणि खिचडी चिकट होते। आता खिचडीमध्ये घालण्यासाठी मी कूट बनवणार आहे। कूट बनवण्यासाठी इथं मी कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला छान मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। जर हे शेंगदाणे फुल गॅसवरती भाजलं तर वरून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात आणि असा कच्चा राहिलेला शेंगदाण्याचा कूट खिचडीमध्ये अजिबात चांगला लागत नाही। यासाठी मस्त खमंग शेंगदाणे भाजून घेतले। गॅसची फ्लेम बंद करून पूर्ण थंड झाल्यानंतर हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमध्ये आपल्याला थोडेसे जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत। खूप बारीकही करायचे नाहीत। तुम्ही पाहू शकता इथं मी थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट इथं तयार करून घेतलेला आहे। साबुदाणा भिजूनही 5 तास झालेले आहेत। यावरचं झाकण काढलं तर तुम्ही पाहू शकता मस्त छान साबुदाणा भिजलेला आहे आणि अगदी मोकळा झालेला आहे। आता सगळा हा साबुदाणा आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे। आता खिचडीमध्ये घालण्यासाठी इथं मी 1 मीडियम साईजचा बटाटा उकडून साल काढून असे इथं छोटे काप करून घेतलेला आहे। तुम्ही उकडलेला बटाटा किंवा कच्च्या बटाट्याचे पातळ काप करूनही घालू शकता। आता यानंतर इथं मी मीडियम तिखट 4 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे। इथं तुम्ही तूप किंवा शेंगदाण्याचं तेलही खिचडी बनवण्यासाठी वापरू शकता। तूप गरम झालेलं आहे। आता यामध्ये मिक्सरला बारीक केलेली मिरची मी घालून घेत आहे। आता जर तुम्हाला बारीक केलेली मिरची आवडत नसेल तर तुम्ही इथं मिरचीचे काप करूनही घालू शकता। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून मिरची आपण तुपावरती थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। मिरची भाजलेली आहे। आता यामध्ये बटाट्याचे केलेले काप घालायचे आणि काप घातल्यानंतर आपण थोडेसे हेही तुपावरती मस्त परतून घेणार आहे। आता यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे। मिरची आणि बटाट्याला लागेल एवढंच मीठ यामध्ये घालून बटाटा आणि मिरची थोडीशी तुपावर परतून घ्यायची आहे। या स्टेजला मीठ घातल्याने बटाट्यालाही मीठ लागलं जातं आणि मिरचीचा तिखटपणा आहे तोही कमी होतो। बघा मस्त बटाटा आणि मिरची परतून झालेली आहे। त्यानंतर सुट्टा केलेला साबुदाणा कढईमध्ये घालून घ्यायचा आणि अर्धा मिनिट हा तुपावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता या साबुदाण्याला लागल तेवढं मीठ यामध्ये घालायचं आणि पुन्हा थोडंसं असं परतून घ्यायचं आहे। बघा व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे। आता जो आपण शेंगदाण्याचा कूट तयार केलेला आहे त्यातला अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त कूट घ्यायचा आणि या साबुदाण्यामध्ये घालून व्यवस्थित असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। व्यवस्थित कूट साबुदाण्यामध्ये परतून घेतलेला आहे। तर यामध्ये अर्धा चमचा साखर आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबू आणि साखर घातल्यामुळे खिचडीला जी टेस्ट आहे ती अप्रतिम येते। जर आता तुम्हाला खिचडीमध्ये लिंबू आणि साखर आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल। साखर मीठ लिंबू घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित अशी खिचडी परतून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला
2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवरती एक वाफ काढायची आहे. 3 मिनिट झालेले आहेत. कढईवरचं मी झाकण काढलं आणि इथं मी खिचडी जी आहे ती परतून घेतली, हलवून घेतलेली आहे व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता अगदी छान मोकळी सुट्टी अशी आपला साबुदाणे खिचडी इथं तयार झालेली आहे. अजिबात चिकट झालेली नाही किंवा या खिचडीचा लगदाही झालेला नाही. अगदी मोकळी अशी ही खिचडी आपली तयार झालेली आहे. तयार खिचडी इथं मी प्लेटमध्ये काढली तर तुम्ही पाहू शकता अगदी दाना याचा सुट्टा झालेला आहे. मस्त गरमागरम साबुदाणा खिचडी अगदी सोप्या पद्धतीने इथं तयार झालेली आहे. आता जर तुम्ही साबुदाणा खिचडी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर यामध्ये फोडणीमध्ये तुम्ही जिरे आणि कोथिंबीर घालू शकता. पण आमच्याकडे उपवासाला जिरे आणि कोथिंबीर चालत नसल्यामुळे मी इथे जिरे आणि कोथिंबीर वापरलेली नाही. या पद्धतीने अगदी छान मऊसूद मोकळी साबुदाणा खिचडी तयार होते. एकदा तुम्ही या पद्धतीने खिचडी नक्की करून पहा. थँक्यू.